नमस्कार विद्यार्थी मित्र हो. वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परीक्षेला येतील असे अतिसंभाव्य प्रश्न आपण नेहमी आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि नुकतेच राज्यात तलाठी भरती, वनरक्षक भरती यांसारख्या पदांची मोठी भरती राज्यात होणार आहे. तलाठी भरतीची फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो 26 जूनपासून 17 जुलैपर्यंत आहे. ही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर त्या दृष्टीने आपण आज इंग्लिश या विषयाचे ग्रामर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेला येतील असे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर कुठलाही वेळ न घालवता चालू करूयात आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स दिलेला आहे, ही वॉज डॅश डॅश इंटेलिजंट डॅश डॅश ब्रेव. मग या ठिकाणी या प्रश्नात 2 क्वालिटीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, इंटेलिजंट आणि ब्रेव. मग या प्रश्नाचं उत्तर त्यामुळे नॉट ओन्ली बट ऑल्सो असं होणार आहे. म्हणजे तो फक्त इंटेलिजंटच नाही तर शूरसुद्धा आहे. ही वॉज नॉट ओन्ली इंटेलिजंट बट ऑल्सो ब्रेव. प्रश्न क्रमांक 2, चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे, आय कुडंट फाइंड एनी वीक डॅश डॅश इन धिस थेरी. आता या ठिकाणी सफिक्स म्हणजे काय की शब्दाच्या पुढे लावलेला जो प्रत्यय असतो त्याला सफिक्स असे म्हणतो आपण, आणि शब्दाच्या आधी लावलेल्या प्रत्ययाला प्रिफिक्स असं म्हणतात. तर या ठिकाणी कोणता सफिक्स होणार आहे तर नेस, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी, आणि त्यामुळं उत्तर होणार आहे आय कुडंट फाइंड एनी वीकनेस इन धिस थेरी. प्रश्न क्रमांक 3 आहे, चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे, आय हॅड डॅश डॅश रीच्ड होम डॅश डॅश इट स्टार्टेड रेनिंग हेविली. आता या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन होणार आहे आपण एक एक करून पाहूयात. हार्डली होऊ शकतं का तर नाही होऊ शकतं. हार्डलीच्या पुढे हॅड असतो. त्यानंतर नो सुनर नाही होऊ शकत. त्यामुळे पहिल्या ब्लँकमध्ये स्कार्सली हा शब्द येणार आहे आणि पुढे स्कार्सलीला जोडून नेहमी फेन हा शब्द असतो. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक डी, आय हॅड स्कार्सली रीच्ड होम व्हेन इट स्टार्टेड रेनिंग हेविली. प्रश्न क्रमांक 4, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे, ओ माय गॉड आय फॉरगॉट टू ब्रिंग माय लंच बॉक्स टुडे. आता या वाक्यात आपल्याला वेगवेगळ्या विरामचिन्हांचा योग्य प्रकारे वापर या ठिकाणी करायचा आहे. आणि या ठिकाणी ओ माय गॉड नंतर या ठिकाणी एक्सक्लामेटरी मार्क होणार आहे आणि आय हा कॅपिटल होणार आहे आणि शेवटी फुल स्टॉप. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी असं आहे. प्रश्न क्रमांक 5, चूज द ॲप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाऊन टू कंप्लीट द सेंटेन्स. डॅश डॅश ट्राईड टू एस्केप फ्रॉम द प्रिझन लास्ट वीक. मग तुरुंगातून कोणी पळून जायचा प्रयत्न केला तर ऑब्व्हियसली कैदी, आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर अ गँग ऑफ प्रिझनर्स असं होणार आहे. जी कैद्यांची गँग होती त्यांनी लास्ट वीकमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 6, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम ऑर फ्रेज. म्हणजे या ठिकाणी जी म्हण दिलेली आहे खाली, या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर म्हण आहे, ही वॉज बर्निंग द मिडनाईट ऑइल टू सिक्युअर अ गुड पर्सेंटाईल इन हिज कॅट एक्झाम. बर्निंग द मिडनाईट ऑइल अशी फ्रेज या वाक्यात आहे, आणि या फ्रेजचा किंवा या म्हणींचा कधीही शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. या फ्रेजमधून काय सूचित करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं असतं, आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी होणार आहे, वर्क लेट इन टू द नाईट. म्हणजे त्याने रात्री उशिरा जागून देखील काम केले किंवा अभ्यास केला. प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश यू प्लीज डू मी अ फेवर. आता या ठिकाणी या वाक्यात एक पोलाईट रिक्वेस्ट केलेली आहे. तर ज्या वेळेस पोलाईट रिक्वेस्ट असते त्यावेळेस त्या ठिकाणी कुड हा शब्द वापरला जातो, आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए असं होणार आहे, कुड यू प्लीज डू मी अ फेवर. प्रश्न क्रमांक 8, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिम्पल सेंटेन्स. खाली 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्यापैकी सिम्पल सेंटेन्स कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आता सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय की जे वाक्य संयुक्त वाक्य नसतं किंवा मिश्र वाक्य नसतं, प्रश्नार्थी नसतं, तर एक सिम्पल सेंटेन्स असतं ज्यात जस्ट फक्त एक विधान केलेलं असतं. तर या ठिकाणी असं विधान आहे ऑप्शन क्रमांक सी, द चिल्ड्रन एन्जॉयड द फील्ड ट्रिप. जस्ट एक विधान केलेलं आहे की सांगितलेलं आहे की मुलांनी ती ट्रिप एन्जॉय केली.
तर अशी जी आहेत ही सिम्पल सेंटेन्स असतात, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. प्रश्न क्रमांक 9. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. शी लव्स टू हेल्प द ब्लाइंड अक्रॉस द रोड. शी इज. 4 ॲडजेक्टिव्स खाली दिलेले आहेत, म्हणजेच विशेषणे खाली दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विशेषण तिला जास्त सूट करतं? ती ब्लाइंड लोकांना रस्ता क्रॉस करण्यास मदत करते. मग ती कशी असेल? तर शी इज कन्सिडरेट, म्हणजे ती विचारशील अशी आहे. अशा गोष्टींची जाणीव तिला आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर कन्सिडरेट असं आहे. प्रश्न क्रमांक 10. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आय डॅश डॅश सेव्हरल विटनेसेस हू डॅश डॅश माय अकाउंट ऑफ व्हॉट डॅश डॅश. आता या ठिकाणी करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स तुम्हाला ओळखायचा आहे. आणि मित्रांनो, मी या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला उत्तरं सांगत असतो, तर तुम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि कुठलं उत्तर या ठिकाणी होऊ शकतं याचा विचार करायचा आहे आणि नंतरच जे आहे उत्तर पाहत जायचं आहे. ऑप्शन क्रमांक ए असं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. आय हॅव सेव्हरल विटनेसेस हू विल कन्फर्म माय अकाउंट ऑफ व्हॉट हॅपन्ड. प्रश्न क्रमांक 11. चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग. आणि कन्सोनंट हा शब्द दिलेला आहे. कन्सोनंट या शब्दाचं योग्य स्पेलिंग काय आहे हे ओळखायचं आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. CONSONANT. प्रश्न क्रमांक 12. चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन्स. डॅश डॅश रेस्ट ऑन व्हर्जिनिया देर इज अ मॉडर्न स्कूल बिल्ट डॅश डॅश अ माउंटन. तर रेस्ट ऑन व्हर्जिनिया हे एका ठिकाणाचं नाव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणतं प्रेपोजिशन वापरण्यात येईल? इन. जसं की इन इंडिया, इन अमेरिका, तसं इन रेस्ट ऑन व्हर्जिनिया देर इज अ मॉडर्न स्कूल बिल्ट इनसाइड अ माउंटन. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 13. चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी पुन्हा एकदा पंक्च्युएशन मार्क्सवरती प्रश्न आलेला आहे. योग्य विरामचिन्हे योग्य ठिकाणी वापरायचे आहे आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी असं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मॉम सेड नंतर त्या ठिकाणी कंपल्सरी जे आहे स्वल्पविराम होणार आहे आणि पुढील वाक्य जे आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्या ठिकाणी येणार आहे. प्रश्न क्रमांक 14. चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. तर आर्टिकल्स आपल्याला या वाक्यात जी आहेत कोणती आहेत ती ओळखायची आहे आणि या ठिकाणी कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही आहे. ऑफिस आहे म्हणून त्याच्यापुढे ॲन येईल असं करायचं नाही आहे, कारण ऑफिस ही एक युनिक प्लेस त्या व्यक्तीसाठी आहे आणि युनिक प्लेस ज्यावेळेस असते त्यावेळेस त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. आणि डे तर एक लाँग डे म्हटलं तर त्याच्यापुढे येणार आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी होणार आहे. आफ्टर अ लाँग डे इन द ऑफिस अ हॉट कप ऑफ टी टेस्टेस पर्टिक्युलरली गुड असं हे वाक्य तयार होणार आहे. प्रश्न क्रमांक 15. चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द मॅन यूज डॅश डॅश टू गेट द स्टेन आउट. या ठिकाणी ब्लीच हा शब्द आहे, तर ब्लीच या शब्दाचं योग्य स्पेलिंग काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी BLEACH असं या ब्लीचचं योग्य स्पेलिंग आहे. प्रश्न क्रमांक 16. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मोडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. तर या ठिकाणी यू हॅव फिवर. यू ऑट टू सी अ डॉक्टर क्विकली फॉर द फिवर कॅन गेट वर्स. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण तुला फिवर आलेला आहे, ताप आलेला आहे आणि तुला डॉक्टरकडं जाणं मस्ट आहे, गरजेचंच आहे. त्यामुळे ऑट टू असं या ठिकाणी हे यूज होणार आहे. प्रश्न क्रमांक 17. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्सेस फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे. रमेश डॅश डॅश सिंगिंग एव्हरी डे बट ही डॅश डॅश टू परफॉर्म वेल एस्टरडे इन द कॉन्सर्ट. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए असं आहे. रमेश प्रॅक्टिसेस सिंगिंग एव्हरी डे बट ही फेल्ड टू परफॉर्म वेल एस्टरडे इन द कॉन्सर्ट. प्रश्न क्रमांक 18. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ हायलायटेड ॲडम ऑर फ्रेज. म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. समवन हू डज नॉट लेट ग्रास ग्रो अंडर द फीट. या म्हणीचा योग्य अर्थ आहे समवन हू टेक्स इमिडिएट ॲक्शन. म्हणजे असा कोणी व्यक्ती जो तात्काळ कृती करणारा आहे. प्रश्न क्रमांक 19. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्सेस. ही वॉज लेट, ही रीच्ड ऑन टाईम,
ही 2 वाक्य जी आहेत ही आपल्याला योग्य अव्यय वापरून आपल्याला कंप्लीट करायचं आहे हे सेंटेन्स. आणि या ठिकाणी योग्य अव्यय येट असं आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर सी असं आहे. ही वॉज लेट येट ही रीच्ड ऑन टाईम. प्रश्न क्रमांक 20. चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. दे बॉट अ पप डॅश डॅश द चाइल्ड शूड फील लोनली. तर या ठिकाणी लेस्ट हे कंजक्शन या वाक्याचं उत्तर होणार आहे. दे बॉट अ कप लेस्ट द चाइल्ड शूड फील लोनली. प्रश्न क्रमांक 21. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युसेज टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे आय हॅव बीन वेटिंग फॉर द डॅश डॅश ऑफ द ट्रेन टू रिसीव माय पॅरेंट्स. तर या ठिकाणी ट्रेनचं काय होणार आहे अरायवल होणार आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अरायवल असं होणार आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर द अरायवल ऑफ द ट्रेन टू रिसीव माय पॅरेंट्स. चूज ॲन ॲप्रोप्रिएट डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. देर आर ओनली. मित्रांनो ओनली ज्यावेळेस येतं त्यावेळेस ओनलीच्या पुढं खालीलपैकी फ्यू हे अव्यय वापरलं जातं आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए असं होणार आहे. देर आर ओनली फ्यू स्टुडंट्स प्रेझेंट इन द क्लास ड्युरिंग द वीकेंड्स. प्रश्न क्रमांक 23. चूज द ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. अल्दो द पार्टनर्स वेअर डॅश डॅश दे सक्सिडेड इन पेईंग आवर बिल. तर या ठिकाणी इन डेप्ट ऑप्शन क्रमांक ए असं उत्तर होणार आहे. म्हणजेच पार्टनर्स कर्जात होते तरीसुद्धा ते त्यांचं जे बिल आहे ते देऊ शकले. प्रश्न क्रमांक 24. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स. आय गेव यू सम फ्लावर्स वेअर आर दे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वेअर आर द फ्लावर्स दॅट आय गेव यू. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. आर्टिकल या ठिकाणी ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. या ठिकाणी कुठलंही आर्टिकल वापरलं जाऊ शकत नाही. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफिकल्ट विदाऊट टेक्नॉलॉजी. नो एनी आर्टिकल्स इज यूज इन धिस सेंटेन्स. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व 25 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं देता आली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ यापुढे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.